नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPC संयुक्त गट ब परीक्षा 2025बद्दल लेटेस्ट अपडेट बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण PSI वयोमर्यादा वाढविणार का आणि पुन्हा परीक्षा ही पुढे जाणार का, ह्या सर्व मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तसेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टीतून राजकारण होतं आहे का, फायदा कोणाला आणि ह्या चूक कोणाची, या सर्व मुद्द्यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जे MPCने शुद्धीपत्रक जारी केलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जी परीक्षा आहे ती ग्रुप बीची परीक्षा आहे ती 4 जानेवारी 2026ला होणार आहे आणि ग्रुप सीची परीक्षा आहे ती 11 जानेवारी 2026ला होणार आहे. आधीच ह्या परीक्षा 2 वेळा पोस्टपोन केल्या होत्या, एकदा पूर परिस्थितीमुळे आणि नंतर निवडणुकीमुळे. जी 21 डिसेंबरला होणार होती ती 4 जानेवारीला घेण्यात येणार आहे, हे निवडणुकीमुळे. तर ह्या सर्व ह्याच्यामध्ये चूक कोणाची आहे, तर ह्यामध्ये चूक ही आयोगाची तरी जवळपास थोडीफार चूक आहेच. कारण की आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 तारीख निश्चित केलेली आहे वयोमर्यादेसाठी. जी आधीच संयुक्त पूर्व परीक्षा 2025ची जाहिरात ही 7 महिना उशिरा प्रसिद्ध केली. त्यामुळे खूप विद्यार्थी वयाच्या मर्यादेमुळे वंचित राहत आहेत. म्हणजे त्यांना या वयोमर्यादेमुळे, एज लिमिटमुळे त्यांना फॉर्म भरता येत नाही. ज्यामध्ये 1 जानेवारी 1991 ते 31 ऑक्टोबर 1991 या दरम्यानच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही. ठीक आहे, त्यामुळे थोडीफार आयोगाची पण चूक आहे. कारण की त्यांनी जी ॲडव्हर्टाइजमेंट होती, म्हणजे जाहिरात होती, ती त्यांनी प्रसिद्ध करण्यास उशीर केला. आता ह्यातून फायदा कोणाला आहे? ह्यातून नक्कीच फायदा जे आता तुम्हाला मी सांगितली बर्थ डेट 1 जानेवारी 1991 ते 31 ऑक्टोबर 1991 दरम्यानचे जे विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून खूप विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. जसे की SRच्या जागा ॲड होणार आहेत. त्यामुळे ह्यात जे आंदोलन करत आहेत त्यात PSIवाले कमी, पण जे SRचे पोस्टसाठी इच्छुक आहेत ते ह्याच्यात भरपूर जण आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी, कारण की नेक्स्ट टाईम जी SRची पोस्ट आहे ही राज्यसेवेमधून भरली जाणार आहे पुढच्या वर्षीपासून. त्यामुळे त्यांची ही खटाटोप चालू आहे. आणि दुसरा फायदा म्हणजे राजकारणी लोकांना, कारण की वयोमर्यादा तर वाढणारच आहे. जर ती झाली तर त्यांना ढिंडोरा फिटता येणार आहे ह्याच्यातून, की हे आमच्यामुळं झालं, हे त्यांना करता येणार आहे. त्यामुळे राजकारण तर ह्यातून होतेच. आणि जर तुम्ही आत्ता राजकारण करताय, तुम्हाला जर आता जाग येते, तर तुम्ही जेव्हा सरळ सेवेची फीस जी 1000 रुपये असते, जे दुसऱ्या राज्यामध्ये 100-200 रुपयामध्ये परीक्षा घेतल्या जातात, तेव्हा तुम्ही कुठे असता? जेव्हा जागेवाढचा मुद्दा तयार होतो तेव्हा तुम्ही कुठे असता? जेव्हा क्लर्कचं जॉईनिंग 3-3 वर्ष दिलं जात नाही तेव्हा तुम्ही कुठे असता? PSIचं जॉईनिंग लेट दिलं जातं, पैसे देऊन पदे भरली जातात सरळ सेवेची, तेव्हा तुम्ही कुठे असता? हेच माझं राजकारणी किंवा नेते मंडळीला हाच प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही आता आमदार, खासदार यांचं सर्वांचं पत्र हे मुख्यमंत्र्यापर्यंत जातं आहे, तेव्हा तुम्ही कुठे असता? जेव्हा इतर सर्व मुद्दे निर्माण होतात तेव्हा तुम्ही कुठे असता? हाच माझा प्रश्न आहे. आणि आणि खूप विद्यार्थ्यांनी चांगले प्रश्न विचारले आहेत कमेंट बॉक्समध्ये बघा. ज्यांना PSIसाठी पात्र व्हावे असं वाटत आहे ते SR मिळाली तर ऑप्टिंग आउट करतील का? हा खूपच चांगला प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्हाला PSIची मागणी करतायत, मुळात हे PSIचे वाले खूपच कमी आहेत, हे SR पोस्टवाले भरपूर आहेत. कारण की त्यांना नंतर कळालं की SR पोस्ट नाही येणार आहे ते, त्यामुळे SR पोस्टवाले भरपूर आहेत यात. तर ते ऑप्टिंग आउट करतील का? हा प्रश्न चांगला आहे. एक्झाम झाली पाहिजे, पोस्टपोन नको आता, हे म्हणजे खूप विद्यार्थ्यांची मानसिकता आता हे झालेलं ढासळलेलं आहे. कारण की 2 वेळा परीक्षा पुढे गेलेली आहे, त्यामुळे आता तिसऱ्या वेळ नको म्हणतात विद्यार्थी. आणि हा एक विद्यार्थ्यांनी मस्त चांगला हे केलं आहे. आज सर्वांनी भरलेले आहेत सर, अर्ज सर्वांनी भरलेले आहेत सर, पण SRच्या जागा आल्यामुळे सर्व खटाटोप चालला आहे आणि त्यांचा छुपा उद्देश पेपर पोस्टपोन करणे आहे. पण याच्यात प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांचा लॉस आहे. बरोबर आहे, कारण की त्यांची मानसिकता ढासळली जाते, कारण की 2 वेळा आधीच परीक्षा ढकललेली आहे पुढे. हे बघा, किती जणांनी बघा पाठवलेत लेटर मुख्यमंत्र्यांना. इतर वेळेस तुम्ही कुठे असता मला काय माहीत नाही. तुम्ही हे आता जे करताय ते चांगलंच करताय, त्यात काही हे नाही आहे. पण बाकीच्या वेळेस पण जर तुम्ही उपलब्ध असाल तर खूप बरं होईल विद्यार्थ्यांसाठी. हे बघा, ह्याच्यापेक्षा जास्त आहेत. आणि हे न्यूजवाले तर मला कुठले नशेत आहेत तेच समजत नाही.
वयोमर्यादा ओलांडलेल्या MPCच्या विद्यार्थ्यांना वर्षभराची सवलत. अजून आयोगाकडूनच काय प्रसिद्धीपत्रक आलेलं नाही. ह्यांच्याकडून कसं काय ह्यांनी तर डायरेक्ट डेटच दिले. कमाल वयामर्यादेत 1 वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय. यांनी डायरेक्ट 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची उपलब्धता केली असं म्हणून सांगतात हे. तर हे TV9 परत NDTV काय कायच्या ह्याच्यावर वृत्तपत्रावर आर्टिकल पण येते. ही सर्व पेड फेक न्यूज आहे असं मला वाटतं, कारण की ह्याच्यात काय अर्थ नाही आहे. तर आता ह्या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर अभ्यास करणाऱ्यांनो फक्त टेलिग्राम तुम्ही काही दिवस बंद करा. जर परीक्षा पोस्टपोन झाली तर तुम्हाला ते समजेलच. अभ्यास करा, मन विचलित होऊ देऊ नका. सध्या तुमचा फोकस फक्त अभ्यासावर असला पाहिजे. तर PSIची जर तुमचा प्रश्न उत्तर द्यायचं म्हटलं तर PSI वयोमर्यादा वाढणार का, तर हो वाढणार, 100% वाढणार. कारण की एवढी जर खटाटोप हे करतायत तर नक्की दबाव आयोगावरती निर्माण होणार आणि परीक्षाही पुढे हे PSIची वयोमर्यादा वाढणार. आता परीक्षा पुढे जाणार का, तर 99% चान्सेस आहेत परीक्षा पुढे जाण्याची. पण जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास चालू ठेवा. अभ्यासात खंड पडू देऊ नका. जर समजलं परीक्षा पुढे जाणार आहे तर तुमचा अभ्यास अजून कमी होईल. त्यापेक्षा तुम्ही जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास चालू ठेवा. ज्या पण सब्जेक्टची रिव्हिजन बाकी आहे ते सब्जेक्ट तुम्ही पूर्ण करा. अभ्यास कमी पडू देऊ नका, कारण कॉम्पिटिशन वाढत आहे. PSI अजून एकदा मी रिपीट करतो, PSI वयोमर्यादा वाढवणार का, तर हो वाढवणार आहेत. आणि पुन्हा परीक्षा पुढे जाणार का, तर 99% ही परीक्षा पुढे जाऊ शकते. परत अजून एकदा सांगतो मी, जोपर्यंत आयोगाचे नोटिफिकेशन येत नाही, जोपर्यंत आयोगाचं शुद्धीपत्रक येत नाही तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा. अभ्यास चालू ठेवा अजून सांगतो आहे मी, कारण की असं खूप वेळा झालं आहे की परीक्षा पुढे जाणार म्हणत आयोगानं परीक्षा घेतलेली आहे. जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास कंटिन्यू ठेवा. तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ देऊ नका कुठल्याही गोष्टीचा. आणि थोड्या दिवस जरा टेलिग्राम बंद केलं तर, नाही तर थोड्या टायमासाठी संध्याकाळी ओपन केलं तरी चालेल. ठीक आहे. तोपर्यंत सध्या 4 जानेवारी परीक्षेची तारीख ठेवूनच अभ्यास करा. आज आपल्याला समजेल की परीक्षा कधी होईल आणि कधी नाही ते. 29 डिसेंबर म्हणजे आज आयोग सांगेल आपल्याला काय याच्यावरचा निर्णय आहे तो. त्यामुळे सर्वांनी अभ्यास करत राहा. जो काही निर्णय असेल तो सर्वांना समजेलच. ठीक आहे. जर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर अजून जॉईन झाला नसेल तर त्याच्यावरतीही तुम्ही नक्की जॉईन व्हा. त्याची जी लिंक असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यावरती मी सर्व परीक्षेच्या अपडेट देत असतो. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.